नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर 3D मॅक्स आणि विरे करताना या सॉफ्टवेअर शिकताना तुम्ही विचार करत असाल की लॅपटॉप बरा की डेस्कटॉप बरा? की डेस्कटॉप तर मला इथून तिथे नाचवता येतो. मला सेम पॉवर मिळते. i7 प्रोसेसर पण आहे, ग्राफिक कार्ड पण आहे आणि जवळ त्याची कॉस्टिंग सेम आहे. 20-30 हजारचा फरक आहे. तर मी लॅपटॉप घेऊ का? कोणता बरा, लॅपटॉप की डेस्कटॉप बरा? लक्षात ठेवा, जर तुम्हाला या सिटीपासून त्या सिटी नाचायचं नसेल किंवा मग जायचं याचं करायचं नसेल, तर एनी टाईम डेस्कटॉप बरा. कारण की तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगल्या गोष्टी मिळतील. दुसरी गोष्ट, लॅपटॉप आणि डेस्कटॉप हेड टू हेड कधीच कंपेअर होत नाही. कारण की त्याची पॉवर आणि ह्याची पॉवरमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. जरी ऑन द पेपर तुम्हाला सेम प्रोसेसर दिसत असेल, तरी ह्या प्रोसेसरमध्ये म्हणजे डेस्कटॉपच्या प्रोसेसरमध्ये आणि लॅपटॉपच्या प्रोसेसरमध्ये खूप फरक असतो. साधारणपणे लॅपटॉपची लाईफ तुम्हाला सांगतो, साधारणपणे 4 ते 5 वर्ष मॅक्स मी म्हणतोय परफॉर्मन्स लॅपटॉपची. तसं ढकलत ढकलत चालायला तो 7 वर्ष पण चालेल. पण प्रॉपर प्रोफेशनली रेंडरिंग करण्याकरता, क्लायंटची कामं करायला तुम्हाला डेस्कटॉप हवा असतो. आणि डेस्कटॉपचं व्हेंटिलेशन चांगलं असल्या कारणाने त्याचा मदरबोर्ड, त्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या टिकलेल्या असतात. लॅपटॉपमध्ये एवढं व्हेंटिलेशन नसतं. त्यामुळे मदरबोर्डला, तुमच्या आतमधल्या MCBला म्हणा किंवा आतमधल्या ग्राफिक कार्डला म्हणा, प्रचंड प्रॉब्लेम येतो काही काळानंतर. कारण की आपण खूप वेळ काम करत असतो आणि रेंडरिंगला लावतो, त्यामुळे फुल थ्रॉटलमध्ये PC चालतो, तो गरम होतो. ठीक आहे ना? तर लक्षात ठेवा, तुम्हाला 3D मॅक्स, विरे, रेंडरिंग करण्याकरता लॅपटॉप नाही, डेस्कटॉपच तुम्ही निवडा. जर पर्याय असेल की नको, आपण लॅपटॉप सोडून आपण डेस्कटॉप घेऊ शकतो, तर तुम्ही डेस्कटॉपलाच निवडा. फर्स्ट प्रेफरन्स शुड बी युअर डेस्कटॉप. आणि मग जर नाहीच जमतंय तुम्हाला, मग तुम्ही लॅपटॉपकडे जा. अशा टिप्ससाठी फॉलो करा या चॅनलला. मी असेच मराठीतनं व्हिडिओ बनवणार आहे. थँक्यू.